अहो काय झालं? घरी जाऊ नाही तर घरच्यांना परत संशय येईल. चला. पोरा लय आकृत घडलं रे माझ्या हातनं. लय मोठं पाप घडलं माझ्या हातनं. आपल्याला बॉडी घावली तेव्हा पोलिसांना सांगायला पाहिजे होतं आपण जर काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला. तरी बी आपण घाबरलो. तर पक्याला त्याच्या बायकोला त्या पोरीला अग्नी तरी देता आला असतं. नाही नाही लय लय चुकीचं घडलंय. लय चुकीचं घडलंय हे. अरे माझ्या हातून त्या पोरीच्या अंगावर माती टाकायची येळ असं कधी मला वाटलं नव्हतं. लय चूक केली काहीतरी. या म्हाताऱ्याला जर आता शांत नाही केलं ना तर हा नक्कीच कुठेतरी काहीतरी पचकेल. याचं काहीतरी केलं पाहिजे. पक्याचा ना मी नेहमीच राग केला पण आता मला त्याची दया येते. या पोरीचं दुःख पचवायची ताकद परमेश्वराने त्याला द्यावी. मी स्वतः प्रार्थना करीन त्याच्यासाठी. बापा मला नाही या भीतीतनं पापातनं मुक्त व्हायचं. मुक्त व्हायचं तुम्हाला? होय. मी करतो मुक्त. चला पोलीस चौकीला जाऊ. सगळं खरं काय काय ते सांगून टाकू. हा त्यांना काय होईल? पोलीस आपल्या दोघांना अटक करतील. गावात कळल. गावात छेतू करत्याल. माझं दुकान जाळून टाकत्याल. पक्या मामाला कळल. पक्या घरदार जाळून टाकल आपलं. पण त्यांना काय सुद्धा फरक पडणार नाही. तुम्हाला या पापातनं मुक्ती मिळेल ना. अहो आता कुठं माझं लालीजींबरोबर लग्न झालंय. माझा संसार तुटल. इतक्या वर्षानं मी गावात आलोय. म्हणलं तुमच्या सगळ्याचं प्रेम मिळत ते राहिलं बाजूला. मला पुढचं आयुष्य जेलमध्ये चढावं लागेल पण ठीक आहे चालेल. मला ही पण चालेल. तुमची पापातनं मुक्तता झाली पाहिजे. नाही नाही चला पोलीस चौकीला जाऊन सांगून टाकू त्यांना. चला. नाही माझ्या ध्यानात नाही आलं. भीतीपोटी मी बोलून गेलो रे. आप्पा कसं आहे माहिती का? तुम्ही कुस्ती खेळता जगासमोर खेळता. तिथं कोण जिंकले कोण हारले हे सगळं जगासमोर दिसतं. बरं पंच बी असतं तिथं. पंच ठरवतात पण पंच बी कधी कधी चुकीचे निर्णय देतात का नाही? हे तर पोलीस आहेत. लगेच अटक करताल आपल्याला. आप्पा ही जग खऱ्याचं नाही हो. मी कलकत्त्याला होतो तेव्हापासून बघत आलोय सगळं. नाही खऱ्याचं हे सगळं. बरं त्या सगळे पुरावे आपल्या विरोधात आहेत. काय करणार आपण? तुम्ही नका बोलले विचार करू. जाऊ घरी. हा आणि चेहऱ्यावर टेन्शन नका ठेवू बरं. नाहीतर आपण लगेच पकडले जाऊ. ती सुधाकर 10 प्रश्न विचारेल.